हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। उन्हाळा सुरू झालेला आहे, घरोघरी आमरस बनवला जात आहे आणि आपल्या चॅनलवर आमरसची रेसिपी अजूनही अपलोड नव्हती केली, तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आमरस काळा पडून यासाठी टिप्स सांगितलेला आहे। मी तर आंबे घेतले आहेत, आंबे स्वच्छ धुवून घेतले, 3-4 तास पाण्यात भिजत घातले, मीठ घालून पाण्यामध्ये भिजत घातले, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून सुद्धा घेतले आहे। देठ काढला आहे आंब्याचं आणि आता पूर्ण साल काढून घेते। बरेचदा काय होतं, आपण मिक्सरमध्ये आमरस फिरवतो, त्यामुळे रस गरम पण होतो आणि काळसर पण पडतो थोडासा। त्यामुळे अशा प्रकारे रस बनवला तर तो काळा पडणार नाही। पूर्ण साल व्यवस्थित काढून घेतले मी। आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आंबे 3-4 तास पाण्यात भिजवले, त्यामुळे हा रस म्हणजे त्रास सुद्धा होत नाही अशा प्रकारे आणि चव सुद्धा छान लागते। आज मी ह्या आमरस पासून आंबावडी बनवणार आहे, तर हा व्हिडिओ संपल्यानंतर ती व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। तुम्ही या आंब्याच्या साली चाकूनी किंवा सोलणी सुद्धा काढू शकता। पूर्णपणे साल काढून घ्यायची आणि आंब्याचा रस तयार करताना स्टीलच्या भांड्यात न करता चिनी मातीच्या भांड्यात करायचा किंवा मग काचेच्या भांड्यात करायचा, म्हणजे तो काळा पडत नाही। हे बघा, मी इथे एक चिनी मातीचं बाउल घेतला आहे आणि आपली पुरण गाळाची जी गाळणी असते ती घेतली आहे। आंबा या गाळणीवर हलकासा घासून घ्यायचा, म्हणजे त्यातला रस सहज त्या बाउलमध्ये जमा होतो। आंबे व्यवस्थित पिकलेले असल्यामुळे अगदी 2-3 मिनिटांमध्ये अशा प्रकारे एका आंब्याचा रस आपण काढू शकतो। आणि आंब्याचे जे धागे वगैरे आहेत ते सुद्धा या गाळणीवर वरतीच राहून जातात आणि मस्त असा आमरस तयार होतो। हे बघा, एका आंब्याचा रस तयार झाला आहे। एक 2-3 मिनिटांमध्ये ही प्रोसेस कंप्लीट होते, जास्त वेळ नाही लागत। दुसरा पण आंब्याचा रस मी तशाच प्रकारे काढून घेते। अशा प्रकारे आपण मिक्सर शिवाय सुद्धा रस तयार करू शकतो। आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने हा आमरस तयार झालेला आहे। साईडला जे गुठळ्या असतात त्या सुद्धा कोळीच्या खाली थोड्याशा दाबून घ्यायच्या, म्हणजे त्यातील रस सुद्धा बाउल मध्ये जमा होतो। मस्त असा आमरस तयार झालेला आहे। मी इथं 2च आंब्याचा रस काढून घेतला, कारण मला याची आंबावडी बनवायची आहे। तो व्हिडिओ सुद्धा या व्हिडिओ नंतर नक्की बघा। त्यानंतर तयार केलेला आमरस मध्ये मी थोडीशी विलायची पूड घातली आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालते। आणि थोडंसं एक चुटकीभर मीठ घातलं आहे। अर्धा चमचा साखर घातली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आंब्याच्या गोडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता किंवा नसेल घालायची तरी सुद्धा चालते। चांगलं मिक्स करून घेतलं मी हा आमरस। तुम्हाला जर अशा प्रकारे आमरस तयार करून 2-3 तासासाठी स्टोअर करायचं असेल तर आपण लहानपणी बघायचो बघा, आपली आई आमरसमध्ये कोय घालून ठेवायची आमरसच्या पातेल्यामध्ये, तशा प्रकारे आमरसमध्ये कोय घालून ठेवू शकता, म्हणजे आमरस काळा पडणार नाही। मस्त आमरस तयार झाला होता आणि मी एकजीव करून घेतला, साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतला। मी हा आमरस लगेच वापरणार होते, त्यामुळे मी यामध्ये कोय घातली नाही। मला आमरसच्या वड्या बनवायच्या होत्या, म्हणून मी लगेच वापरला आणि त्यामध्ये कोय न घालताच तो यूज केला, त्यामुळे तो काळा पडला नाही। हे बघा, मस्त असा एकसारखा एकसंध असा आमरस तयार झालेला आहे, तोही मिक्सर शिवाय। नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू।